चंदा है तू मेरा सूरज है तू ओ मेरी आँखों का तारा है तू चंदा है तू मेरा सूरज है तू. नमस्कार मी अरुण माने. राशीचक्कर या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. राशीचक्कर मधली आजची चौथी रास आहे कर्क. कर्क जिचा राशी स्वामी स्वयं चंद्र म्हणजे शीतलता, प्रेम, जलतत्वीय राशी. आता हिचा बोधचिन्ह खेकडा आहे, म्हणजे हे काय असं कर्कचून धरत नाहीत लोकांना. हे मायेने लोकांना आपलंसं करून घेतात, घट्ट धरतात. हा, जनरली कर्क राशीची आई असावी, बाबा नसावा. कारण कर्क राशीचा बाबा म्हणजे कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. हे गाणं मुलीसाठी ठीक आहे, पण तेच गाणं तो बायकोसाठी सुद्धा गातो. झोपेतच घेतो तुला आज मी. माया वेगळी आहे, रोमॅन्स वेगळं आहे, म्हणजे यात त्यांना कळत नाही, म्हणजे गोंधळलेले असतात. म्हणजे कर्क राशीची पाहिजे ना, नवरा घरी आल्याशिवाय लवकर जेवतच नाही. म्हणजे आधी त्याला जेवू खाऊ घालते, मग भांडी घासते, मग स्वतः जाऊन जेवते आणि मग कुठेतरी झोपते. मेषेचं तसं नसतं. मेषवाली उशीर झाला तर त्याला मेसेज टाकते, लवकर घरी ये, जेवण फ्रीजमध्ये ठेवलंय, गरम करून खा, आणि रात्री 12 वाजता बेल वाजवू नकोस, खिशातल्या किल्लीतने दरवाजा उघड. रात्री 12ला बेल वाजवायला तू काय सांता क्लॉज नाहीयेस. जरा कर्कचा असतो. हा येतो आपला कामावरून, दरवाजा उघडतो, बघतो हा मेषचा मेंढा नीट झोपलाय का. जातो आतमध्ये, फ्रीज उघडतो. मेषवाली बायको ना, मेष म्हणजे एकदम सिस्टमॅटिक. हां, फ्रीजमध्ये अगदी मला सांगतो, खाली असा भाताचा डबा, त्याच्यावर वरणाचा डबा, वरती भाजीचा डबा आणि चटणीचा डबा. हा सगळं बघतो. म्हणतो आई होती तेव्हा गरम गरम जेवण मिळायचं. ही मम्मी आहे ना, दिलंय इजिप्तचं पिरॅमिड. उचलतं काहीतरी होतं, धाडकन सगळं पडतं. ती आतूनच ओरडते, तोडून टाक, सगळी भांडी तोडून टाक. आज भांडी तोड, उद्या फ्रीज तोड, परवा नाती तोड. अरे सुद्धा मेषवाल्याचं काय तुम्हाला सांगू, कर्कवाले बिचार खूप इमोशनल असतात. अति पॉझिटिव्हपणा असतो त्यांच्यामध्ये. एकदा सांगलीचा एक मुलगा मुंबईमध्ये शिकायला आला होता. तर एक दिवस त्याच्या आईचा फोन आला. ती म्हणाली, अरे मुंबईमध्ये दंगल झाली, तू ठीक आहेस ना. तो म्हणला, हा आई मी ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. एकदा आईचा पुन्हा फोन आला, अरे इराणमध्ये स्फोट झाला, तू ठीक आहेस ना. तो म्हणाला, अगं आई मी मुंबईमध्ये राहतो. ती म्हणली, तुझा काय भरोसा, न सांगताच निघून गेलास तर हे असं असतं अति पॉझिटिव्ह कर्कवाले. आता आपण भेटूया पुढच्या राशी, 5वी राशी.